भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपल्याला खूप धीर देत असतं. अहो मंडळी, मग येत्या 15 एप्रिल 2026ला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आली आहे. या पुण्यतिथीनिमित्त अनेक भक्त काही ना काही सेवा, पूजा, अर्चा, जप, व्रत, वैकल्य करत आहेत. मग मंडळी, तुम्हाला येत्या 15 एप्रिल 2026ला महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त काही ना काही सेवा करायची आहे. मग सेवा कोणकोणत्या कराव्या? तर मंडळी, तुम्ही न चुकता रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. की तो 11 माळी नाही झाल्या तर तुम्ही 3, 5, 7, 11 या विषम संख्येत तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत असणार आहे. तर क्रमशः तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहे. यानंतर तुमच्याकडे जर 14वा अध्याय श्री गुरुचरित्रातला असेल किंवा 18वा अध्याय श्री गुरुचरित्रातला असेल, तुम्हाला दोन्ही अध्याय वाचायचे आहे. याने सुद्धा आपली कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार आहे. यासोबत शक्य झाल्यास तुमच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र असेल, तुम्ही ते सुद्धा वाचू शकतात. तुमच्या आजूबाजूला मठ असेल, केंद्र असेल, तिथे जा, प्रहार सेवा घ्या. यासोबत तिथे रोज यज्ञ होतात, त्या यज्ञामध्ये सहभागी व्हा. जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी सेवा करा. या काळामध्ये शक्यतो जिथेही केंद्र असेल तिथे जाऊन अन्नदान करा. सोबत जेवढी सेवा महाराजांची करता येईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे. याने आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.